नमस्कार, जयशंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. मूलांक 2 ज्यांची जन्मतारीख ही 2/11/20 आणि 29 आहे, त्यांचा मूलांक येतो 2. 2 हा अंक चंद्रग्रहाच्या अधिपत्याखाली आहे आणि 2025 हे मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली आहे. हे नंबर अट्रॅक्शन नंबर्स आहे. चंद्रमा मनस जातो. मनाचा कारक असणारा ग्रह हा 2 नंबरच्या अधिपत्याखाली येतो, चंद्रदेव. थोडक्यात काय की आपण अतिशय भावनाप्रधान आहात. इतरांकडे बघितल्यानंतर आपण सुद्धा हळवे होता किंवा इतरांच्या जागेवर आपण जाऊन विचार करण्याची सुरुवात होत असते. 2 नंबरचे लोक खूप हळवे असतात. स्वतःचा मूड सांभाळणं त्यांना बऱ्यापैकी ह्या 2025 वर्षी त्रासदायक ठरणार आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाराज होणं, छोट्या छोट्या गोष्टी मनाला लावून घेणं, ह्या गोष्टींपासून तुम्हाला थोडं काळजीपूर्वक राहायचं आहे. थोडक्यात काय, मनाला थोडं खंबीर ठेवायचं आहे आणि लगेचच रिॲक्ट न होता थोडस बुद्धीने विचार करून निर्णय द्यायचा आहे किंवा निर्णय बुद्धीने घेऊनच आपलं मत व्यक्त करायचं आहे. तुमच्या मनाचा हळवेपणा याच्यावर नियंत्रण करण्याचं हे वर्ष असणार आहे. 2025 वर्ष जरा वातावरणामध्ये उग्रता आणि तापटपणा देणारे आहे. भावनेपेक्षा बुद्धीने काम केलं तर तुम्हाला उत्तम लाभदायक ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये मतभेद होण्याची शक्यता जास्त असणार आहे. आपल्या भावनांना आवर घाला, अपेक्षेला आवर घाला. आपल्या अपेक्षा परिपूर्ण ठरतीलच असं नाही. त्यामुळे आपण अगोदर कर्माला प्रायोरिटी देणं गरजेचं राहील. भावनेपेक्षाही कर्म आणि बुद्धी याला विशेष महत्व दिलं तर तुम्हाला 2025 हे उत्तम लाभदायक ठरणार आहे. ह्या 2025 मध्ये ज्यांची जन्मतारीखेचा मूलांक 2 येतो अशा व्यक्तींना उत्तम नोकरीमध्ये, त्यासोबत तुम्ही जर नवीन अभ्यासक्रम हाती घेतला असेल, नवीन चिकित्सक अभ्यास तुम्ही करायला घेतला असेल, मेडिकल क्षेत्रासंदर्भात जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुम्हाला उत्तम लाभ देणारा आहे. तुम्ही जर कॉमर्स साइडचे विद्यार्थी असाल तरी सुद्धा तुम्हाला उत्तम लाभ देणारं हे वर्ष असणार आहे. यावर्षी तुम्हाला स्वतःला शिस्त लावायची आहे. यावर्षी तुमच्या भावना बाजूला ठेवून कर्मप्रधानता तुम्हाला दाखवणं गरजेचे राहील. मंगळ ग्रह तुम्हाला ऍक्टिव्हेशन मोड मध्ये नेणार आहे आणि हा ऍक्टिव्हेशन मोड तुमचा पॉझिटिव्हली असायला हवा. तुमचे विचार सकारात्मक असणं गरजेचं आहे. 2 अंक ज्यांचा मूलांक येतो यांच्यासाठी सुंदर संधी म्हणजे ही लोक उत्तम पद्धतीने स्पिरिच्युअलिटीकडे उत्तम काम करू शकता. उत्तम पद्धतीने हे लोक स्पिरिच्युअल जर्नीमध्ये यश प्राप्त करू शकतात. ध्यान साधना, विपश्यना, त्यासोबत उत्तम अध्यात्म याच्याशी जर तुम्ही सातत्याने संपर्कात राहिलात, स्पिरिच्युअलिटीचे नवनवीन जे काही नॉलेज आहे ते तुम्ही आत्मसात करत गेला तर नक्कीच तुम्हाला हे येणारं वर्ष नवीन काहीतरी देणारं ठरेल आणि हे नवीन जे तुम्ही आत्मसात कराल ते तुमच्या आयुष्याला नक्कीच उत्तम लाभ देणारा असेल. याच्यातून तुमची मानसिक स्थिरता, मनाची प्रगल्भता, बुद्धीची प्रगल्भता नक्कीच वाढणार आहे. चंद्र आणि मंगळ याला ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मी योग सुद्धा म्हणतात. उत्तम तुमच्या बुद्धीच्या जोरावर, तुमच्या कर्माच्या जोरावर प्रमोशन मिळण्याची संधी आहे. परंतु ते प्रमोशन मिळत असताना कुठेतरी कुटुंबाची नाराजी किंवा कुटुंबापासून दूर राहण्याचे सुद्धा योग तुम्हाला यावर्षी मिळणार आहे. थोडक्यात मी इतकं सांगेल की आपल्या भावनांना आवर घाला, कर्माला आणि बुद्धीला प्राधान्य द्या, उपासनेला महत्व द्या, स्पिरिच्युअलिटीला महत्व द्या. 2025 तुम्हाला उत्तम यश देणारं ठरेल. ताणतणाव करून घेऊ नका. इतरांकडनं अपेक्षा कमी केल्या की मतभेद आणि ताणतणाव दोन्ही गोष्टी नक्कीच कमी होतात. महादेवाची विशेष उपासना करा. महादेवाला रोज चंदन मिश्रित जल, चंदनाचा अत्तर किंवा चंदनाची पावडर टाकून असं सुगंधी जल महादेवाला अर्पण करायला सुरुवात करा आणि ओम नमः शिवायचा जप अधिकाधिक करा. आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये चांदी टाकून ते पाणी पिलं तर ते तुम्हाला फायदेशीर ठरेल. आपल्या शरीराला जितकं गरजेचं आहे तितकं पाणी तुम्ही नित्यप्रमाणे पिणं गरजेचं राहील. आपल्या वडिलांकडून तांदूळ, चांदीची वस्तू भेट घ्यावी. सफेद पदार्थ आपण या 2025 मध्ये अधिकाधिक दान केले गेले पाहिजे. ज्या ठिकाणी महादेवाची सेवा असते, महादेवाच्या मंदिरामध्ये सफेद फुलांचा शृंगार आपण सायंकाळच्या वेळेस केला तर तुम्हाला तो नक्कीच लाभदायक ठरणार आहे. येणारं 2025 हे ज्यांचा मूलांक 2 आहे, ज्यांची जन्मतारीख 2/11/20 आणि 29 आहे, अशा सर्वांना भरभरून यश आणि उत्तम ज्ञानदान करणारं राहो ही शुभेच्छा. जयशंकर दत्तगुरु.